दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा। कुटविहीर पिंपळसोंड रस्त्यावर पुराचे पाणी व दरड कोसळल्याने रस्ता बंद। 7 ते 8 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। सुरगाणा तालुक्यातील अंबाठा ते कुटविहीर पिंपळसोंड रस्त्यावर दांडीची बारीमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने तसेच पिंपळसोंड रस्त्यावर उंबरपाडा पी येथील अंबिका नदीच्या उपनदीवर पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। दांडीची बारी येथे दरड व झाडे पडल्याने विजेचे पोल मोडून पडले आहेत। त्यामुळे कुटविहीर, रानविहीर, मोहपाडा, गोंडदगड, उदालदरी, झारणीपाडा, मालगोंदा, तातापाणी, उंबरपाडा, पिंपळसोंड या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। दांडीची बारीमध्ये मंदिराजवळील दरड कोसळल्याने मोठमोठे दगड व मुरमातीचे ढीग रस्त्यावर पडले आहेत। वीज पुरवठा ठप्प झालाय। तर कुटविहीर ते पिंपळसोंड रस्त्यावर अंबिकेची उपनदी भूतकुड्याचा ओहोळ व कुंभारचोंड नदीला पूर आल्याने सकाळपासून 7 ते 8 तास वाहतूक ठप्प झाली होती। या नदीवर अनेक वर्षापासून पुलाची मागणी आहे। तीव्र उताराचा भाग असल्याने या दोन्ही ओढांना नेहमीच पूर येत असतो। पिंपळसोंड तातापाणी हा भाग घनदाट जंगल व्याप्त असल्याने नेहमीच जंगली हिस्र श्वापंदाचा वावर असतो। बिबटे तर दिवसा ढोळ्या जंगलात गुरे, बक यांवर हल्ला चढवत असतात। रात्री अपरात्री तर सर्पदंश, विंचू काट्याची नेहमीच भीती असते। वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करून दरड हटवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। कुटविहीर दांडीची बारीमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। कोसळलेले विजेचे खांब। पिंपळसोंड येथे फरशी पाईपच्या मोरीवरून वाहणारे पुराचे पाणी। कुटविहीर दांडीची बारी हा अरुंद घाटातील एकेरी रस्ता असून दरवर्षीच पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होत असते। घाट कटिंग करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे। तर दुसरीकडे कुटविहीर ते पिंपळसोंड रस्त्यावरील नदीवरील अनेक वर्षापासून पुलाची मागणी करून ती अद्याप पूर्ण झाली नाही। पुरामुळे दरवर्षीच वाहतूक ठप्प होते। या मोरीवरून बक या जनावरे वाहून गेलेत। सर्पदंश अथवा गंभीर रुग्ण असल्यास पुराचे पाणी ओसरल्या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात जाता येत नाही। परिणामी जीव गमवावा लागतो। वाहनधारक जीव मुठीत धरून वाहने पुराच्या पाण्याचा वाहने टाकतात। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।